नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एनसीईआरटी 8th स्टँडर्ड सायन्स या विषयाचा जो पहिला चॅप्टर आहे क्रॉप प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट, त्याची एक्सरसाइज. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट अँड फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्सचा प्रश्न आहे पहिला. हे वर्ड दिलेले आहेत. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, द सेम काइंड ऑफ प्लांट्स ग्रोन अँड कल्टिवेटेड ऑन अ लार्ज स्केल ॲट अ प्लेस इज कॉल्ड क्रॉप. बरोबर. सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, द फर्स्ट स्टेप बिफोर ग्रोईंग क्रॉप इज डॅश डॅश ऑफ द सॉइल. काय असेल? प्रिपरेशन ऑफ द सॉइल. त्याच्यामध्ये थर्ड क्वेश्चन आहे, डॅमेज्ड सीड्स वुड डॅश डॅश ऑन टॉप ऑफ वॉटर. म्हणजे ज्यावेळेस सिलेक्शन ऑफ सीड केलं जातं त्यावेळेस डॅमेज्ड सीड्स ऑन टॉप ऑफ वॉटर असतं. ठीक आहे. तर ते काय असतं? तर फ्लोट ऑन द टॉप ऑफ वॉटर. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्सचा, फॉर ग्रोईंग ए क्रॉप सफिशियंट सनलाइट अँड डॅश डॅश अँड डॅश डॅश फ्रॉम द सॉइल आर इसेन्शियल. फॉर ग्रोईंग अ क्रॉप सफिशियंट सनलाइट अँड वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल आर इसेन्शियल. ओके, इथे आपला पहिला प्रश्न संपला. नेक्स्ट बघू, मॅच द फॉलोइंगचा प्रश्न आहे. मॅच आयटम्स इन कॉलम 1 आणि कॉलम बी, कॉलम ए आणि कॉलम बी याच्यातले जे घटक आहेत त्यांचं मॅच करायचं आहे. याच्यामध्ये पहिलं बघा, खरीप क्रॉप्स आहे. खरीप क्रॉप्सचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत? तर पॅडी आणि मेज. त्यामुळं खरीप क्रॉप याची जोडी लागेल पॅडी आणि मेज याच्यासोबत. त्यानंतर रब्बी क्रॉप्स, रब्बी क्रॉप्सचे एक्झाम्पल काय आहेत? व्हीट, ग्रॅम आणि पी. त्यानंतर केमिकल फर्टिलायझर कोणते याच्यामधलं? तर युरिया अँड सुपर फॉस्फेट हे केमिकल फर्टिलायझर्स आहे. आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर याच्यामध्ये काय येईल? तर ॲनिमल एक्सक्रीटा, काऊ डंग, युरिन अँड प्लांट वेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आहे, गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ ईच. कशा कशाचे एक्झाम्पल द्यायचे? खरीप क्रॉप कोणकोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. खरीप क्रॉप कोणते आहेत? तर सोयाबीन, ग्राउंडनट आणि कॉटन ही उदाहरणं लक्षात ठेवा. त्यानंतर रब्बी क्रॉप, रब्बी क्रॉपची उदाहरणं कोणकोणती आहेत? मस्टर्ड अँड लिनसीड्स ही रब्बी क्रॉपची उदाहरणं आहेत. आता फोर्थ क्वेश्चन काय आहे? राईट अ पॅरेग्राफ इन युअर ओन वर्ड्स. लक्षात घ्या, ओन वर्ड्स ऑन ईच ऑफ द फॉलोइंग. इथे या ठिकाणी मी तुम्हाला आन्सर देतोय, पण त्या आन्सर मधून प्रश्न समजून घेऊन तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलं तर अतिशय योग्य होईल. ओन वर्ड सांगितलंय, त्यामुळे तुम्हाला समजणं आणि त्यातून तुमचे स्वतःचे शब्द येणं हे महत्वाचं राहील. बघा, पहिला पॉइंट आहे त्याच्यामध्ये, कशावर पॅराग्राफ लिहायचा आहे? तर प्रिपरेशन ऑफ सॉइल, जी फार्मिंग मधली पहिली स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ सॉइल, त्याच्यावर एक पॅराग्राफ लिहायचा आहे. बघा, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे? टर्निंग अँड लुजनिंग ऑफ सॉइल आलं पाहिजे. त्यानंतर जे इक्विपमेंट वापरतात त्याला प्लाग म्हणतात, तर ते प्लाग आहे ते वूड आणि आयर्नचं बनलेलं असतं. त्यानंतर लेवलिंग केली जाते, त्या लेवलिंगसाठी लेवलर असतं, हे पण यामध्ये इन्क्लूड झालं पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आन्सर स्वतःच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. सेकंड आहे सोविंग, म्हणजे पेरणी करणे. तर त्याच्यावर पॅराग्राफ लिहिताना साधारणतः ट्रॅडिशनल टूल कोणकोणते वापरतात, त्यानंतर सोविंग टेक्निकच्या अगोदर सीड सिलेक्शन जी टेक्निक आहे तर ते सीड सिलेक्शन कसं केलं जातं, ट्रॅडिशनल टूल मध्ये फनेल शेप्ड जे स्ट्रक्चर असलेलं टूल वापरतात त्याचं या ठिकाणी इन्क्लूड केला पाहिजे. त्यानंतर सीड ड्रिल आणि ट्रॅक्टर हे मेकॅनिकल आधुनिक इन्स्ट्रुमेंट सुद्धा सोविंग मध्ये वापरले जातात आणि त्याचे फायदा काय होतं तर इक्वल डिस्टन्स मध्ये आणि वेल डेप्थ मध्ये सोविंग होतं. या गोष्टी या पॅराग्राफ मध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजेत. नेक्स्ट आपल्याला पॅराग्राफ लिहायचं वीडिंग वर. वीड म्हणजे काय ते तर आपल्याला माहिती आहे. तर वीड म्हणजे अनवॉन्टेड जे गवत आहे जे क्रॉप मध्ये जे फील्ड मध्ये येतं तर त्याला वीड असं म्हणतात. तर त्या वीडिंगच्या रिमूव्हल टेक्निकला वीडिंग असं म्हणतात. तर
पहिल्यांदा विडिंगची डेफिनेशन आली पाहिजे, त्यानंतर मॅन्युअल रिमूव्हल कसं केलं जातं, त्यानंतर त्यासाठी काय वापरलं जातं, खुरपी वापरली जाते, त्यानंतर सीड ड्रिल हे पण वापरलं जातं आणि अशा पद्धतीने विडिंग केलं जातं. हे विडिंग बद्दल माहिती सांगणारा पॅराग्राफ आपण लिहू शकतो. त्यानंतर थ्रेशिंग म्हणजे काय याच्यावर पण एक पॅराग्राफ लिहायचा आहे. तर थ्रेशिंग मध्ये काय येणार बघा, सेपरेशन ऑफ सीड्स फ्रॉम चाप, हे म्हणजे थ्रेशिंग, हे आलं पाहिजे. त्यानंतर कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, तर कंबाईन हे काय आहे, हार्वेस्टर आणि थ्रेशर याचं कॉम्बिनेशन असलेलं एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक मशीन आहे. तर ते थ्रेशिंग साठी वापरलं जातं. आणि विनोईंग ही मॅन्युअल टेक्निक आहे, ती सुद्धा यामध्ये इन्क्लूड होते, असं याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर फर्टिलायझर आणि मॅन्युअरचं डिफरन्स विचारलाय बघा 5व्या प्रश्नामध्ये. तर आपल्याला तो पुस्तकामध्ये दिलेलाच आहे. तर त्याच्यामध्ये फर्टिलायझर म्हणजे काय, तर ते मॅनमेड असतात आणि मॅन्युअर काय तर नॅचरल असतं. फर्टिलायझर हे फॅक्टरीमध्ये प्रोड्यूस होतं, तर फील्डमध्ये प्रोड्यूस होतं ते मॅन्युअर असतं. त्यानंतर फर्टिलायझर ह्युमस प्रोव्हाइड करतं, सॉरी ह्युमस प्रोव्हाइड करत नाही, तर मॅन्युअर सॉइलला ह्युमस प्रोव्हाइड करतं. त्यानंतर फर्टिलायझर हे रिच इन न्यूट्रिएंट असतं आणि मॅन्युअर हे रिलेटिव्हली लेस रिच असतं न्यूट्रिएंटच्या बाबतीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज इरिगेशन. च्या बाबतीत इथं आपल्याला विचारलेलं आहे, व्हॉट इज इरिगेशन. इरिगेशन म्हणजे नेमकं काय, आणि डिस्क्राईब 2 मेथड्स ऑफ इरिगेशन विच कन्झर्व वॉटर, म्हणजे पाणी वाचवतील, पाणी वाया न घालवणाऱ्या अशा कोणत्या 2 टेक्निक आहेत की त्या यूज केले जातात इरिगेशन मध्ये, जे आपण पाहिलेले आहेत. बघा, सप्लाय ऑफ वॉटर टू क्रॉप्स रेग्युलर इंटरवल इज कॉल्ड इरिगेशन, हे तर आपल्याला माहिती आहे, हे आलं पाहिजे पहिल्यांदा, इरिगेशन म्हणजे काय. आणि 2 मॉडर्न मेथड आहेत, तर त्या कोणत्या कोणत्या, स्प्रिंकलर सिस्टम मध्ये आहे. स्प्रिंकलर सिस्टम त्याच्यामध्ये अनइव्हन लँड मध्ये ती सफिशियंट वॉटर जिथं अवेलेबल नसतं त्या ठिकाणी स्प्रिंकलर सिस्टम यूज केलं जातं. त्याच्यामध्ये काय काय असतं, तर परपेंडिक्युलर पाईप आहे आणि त्याच्यावरती रोटेटिंग नोझल आहे. त्याच्यामुळे काय होतं, वॉटर स्प्रिंकल केलं जातं, जसं काही म्हणजे रेन वॉटर जसं स्प्रिंकल होतं त्याप्रमाणे हे वॉटर प्लांटला त्याच्यावरून स्प्रिंकल केलं जातं. ठीक आहे. युजफुल फॉर लॉन अँड कॉफी प्लांटेशन, हे पण महत्वाचं आहे. सेकंड जी इरिगेशन सिस्टम आहे, ड्रिप सिस्टम. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर वॉटर फॉल्स ड्रॉप बाय ड्रॉप ऍट द रूट ऑफ द प्लांट, म्हणजे त्या प्लांटच्या मुळाशी ड्रॉप बाय ड्रॉप पाणी सोडलं जातं. आणि ही पद्धत आहे ना, एकदम जिथे पाण्याची खूपच कमतरता आहे त्या ठिकाणी अतिशय अतिशय महत्वाची असते. ठीक आहे. आणि पाणी अजिबात वायाला जात नाही, वॉटर इज नॉट वेस्टेड ऍट ऑल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ व्हीट इज सोन इन द खरीफ सीझन व्हॉट वुड हॅपन. ठीक आहे, हे डिस्कस करायला सांगितलंय. बघा मित्रांनो, व्हीट हे खरीफ सीझन मधलं क्रॉप आहे का, नाही. तर व्हीट हे कोणत्या रब्बी क्रॉप आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युली खरीफ सीझन मध्ये काय होतं, तर खरीप सीझन हा रेनी सीझन असतो, जून ते सप्टेंबर. ठीक आहे. तर आणि व्हीटला ऍक्च्युली लागतं काय, तर कोल्ड वेदर आणि माइल्ड वॉटर लागतं. पण याच्या अगदी उलट हे खरीप सीझन असतो, त्याच्यामध्ये रेनी सीझन असल्यामुळे जास्त पाणी आहे. आणि हे सगळं वातावरण, जास्त पाणी असलेलं वातावरण हे व्हीट साठी चांगलं नाहीये. त्यामुळे व्हीटचं इल्ड त्या म्हणजे तेवढं जास्त येणार नाही आणि पीक वायाला जाईल, हे नुकसान होईल. म्हणजे डेव्हलपमेंट विल नॉट हॅपन प्रॉपर अँड क्रॉप माइट गेट वेस्ट. ऍज इट रब्बी क्रॉप फॉर इट्स प्रॉपर इल्ड इट शुड सोन विंटर सीझन ओनली. ठीक आहे, असं एक आपल्याला लिहिता येईल याच्यामध्ये. त्यानंतर 8th क्वेश्चन आहे, एक्सप्लेन हाऊ सॉइल गेट अफेक्टेड बाय द कंटिन्युअस प्लांटेशन ऑफ क्रॉप्स इन अ फील्ड. म्हणजे कंटिन्युअस प्लांटेशन करत राहिलं आपण एखाद्या सॉइल मध्ये, आणि त्या सॉइल मध्ये जर आपण खत किंवा मॅन्युअर किंवा काही वापरलं नाही, त्या सॉइलच्या न्यूट्रिएंट मध्ये काय बदल होईल, त्या क्रॉपवर काय परिणाम होईल, हे या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, तर कंटिन्युअस प्लांटेशन करत राहिलं तर ज्या वेळेस एक क्रॉप येईल त्यावेळेस त्यातलं सॉइल मधील ते न्यूट्रिएंट घेणार आणि त्याची वाढ होणार, बरोबर. आणि आपण जर आणखी न्यूट्रिएंट त्या सॉइल मध्ये टाकले नाही, तर ते न्यूट्रिएंट
दुसऱ्या वेळेस आपण जे क्रॉप घेणार आहे त्यावेळेस त्याला कमी पडेल. ठीक आहे. असं सीझन बाय सीझन किंवा क्रॉप बाय क्रॉप हे न्यूट्रिएंट कमी कमी होत जातील सॉइल मधील आणि नंतर हळूहळू यील्ड येणं म्हणजे त्या सॉइल मधले न्यूट्रिएंट जसे जसे कमी होईल तसं तसं क्रॉपची यील्ड कमी होणार दिवसेंदिवस. ठीक आहे. तर हेच या ठिकाणी सांगितलंय की न्यूट्रिएंट गेट लो क्रॉप बाय क्रॉप अँड इट वीकन्स द सॉइल्स ॲबिलिटी टू सपोर्ट हेल्दी प्लांट ग्रोथ आणि लोअर यील्ड त्यामुळे होईल. ठीक आहे. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे बघा. व्हॉट आर वीड्स अँड कॅन वी कंट्रोल देम? हाऊ कॅन वी कंट्रोल देम? वीड्स म्हणजे काय? तर अनवॉन्टेड अनडिझायरेबल प्लांट आहे जे क्रॉप सोबत वाढतात आपल्या फील्डमध्ये. त्यांना काय म्हणतात तर वीड्स असं म्हणतात. तर त्यांना काढणं गरजेचंच आहे, त्यांना कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की आपण जे न्यूट्रिएंट किंवा वॉटर जे सप्लाय करतो आपल्या क्रॉपला तर त्याला कॉम्पीट करतात हे वीड्स आणि आपल्या क्रॉपच्या यील्डवर त्याचा परिणाम होतो. त्यासाठी हे वीड कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर ते कंट्रोल कसं करतात? तर त्यासाठी फर्स्ट मेथड आहे वीडिंगची. वीडिंग म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये फिजिकल रिमूव्हल असतं वीडचं. तर टिलिंग बिफोर सोविंग, टिलिंगमुळे सुद्धा वीड रिमूव्ह केलं जातं. म्हणजे नांगरणी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस पण ते शेतामधील गवत त्या नांगरणी सोबत निघून जातं. आणि मॅन्युअल रिमूव्हल मध्ये खुरपी वापरून आपण मुळासकट ते वीड कट करू शकतो. त्यानंतर विडीसाइड्स वापरू शकतो म्हणजे असे केमिकल वापरू शकतो लाईक 2,4-D या नावाचे केमिकल आहे. हे उदाहरण दिले आहे. असे अनेक केमिकल आहेत ते विडीसाइड आहेत. तर ते फवारले जातात. ते क्रॉपला हानिकारक नसतात परंतु तुमचे वीडची ग्रोथ होत नाही त्याच्यामध्ये आणि वीडला कंट्रोल केलं जातं. ह्या दोन टेक्निक आहे वीडिंग आणि विडीसाइड वापरणं. ह्या वीडला कंट्रोल करण्यासाठी दोन टेक्निक आहेत. ठीक आहे. व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.